आता एक धक्कादायक बातमी अकोल्यातून. कायद्याचे रक्षकच आता भक्षक झाले की काय याची प्रचिती देणारी घटना समोर आली. अकोल्यातील एका घटनेनं खाकी वर्दीला काळीमा फासलाय. खाकीच्या आड दडलेल्या नराधमाचं नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून. रक्षकच बनला भक्षक. पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. पीडित मुलीची आत्महत्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरण ताजं असतानाच आता अकोला हादरलंय. नराधमांना कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. अकोल्यात खाकी वर्दीला काळीमा फासणारी धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली. एका पोलीस कर्मचाऱ्यानं घर मालकाच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना इथेच थांबत नाही. जबर मानसिक धक्का बसलेल्या पीडित मुलीनं या घटनेनंतर टोकाचं पाऊल उचललं. तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. फरार आरोपी पोलिसावर कडक कारवाईची मागणी आता होते. इतकंच नाही तर आरोपी पोलिसाला मदत करणाऱ्या इतर पोलिसांवरही कडक कारवाईची मागणी होते. पोलीस स्टेशन बाळापूर येथे पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्या विरुद्ध लैंगिक शोषणाबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून त्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीचा शोध आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत असून त्यासाठी आम्ही वेगवेगळी टीम सुद्धा गठीत केलेली आहे आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी तसेच त्याच्या राहत्या गावी वगैरे आम्ही टीम पाठवून आरोपीचा शोध घेत आहे. लवकरच आम्ही आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. बाळापुरातील अकोला नाका परिसरात रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आणि कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर पीडित मुलीचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. त्यामुळे खाकीच्या आड दडलेल्या नराधमावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अक्षय गवळी, साम टीव्ही, अकोला. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.